हिवाळा म्हणजे शरीर थकवण्याचा नाही तर पुनर्निर्माणाचा काळ आहे। अभ्यंग करा, व्यायाम करा, पौष्टिक खा आणि स्वतःचा लाड करा। नमस्कार मित्रांनो, हिवाळा सुरू झाला की शरीरात थंडी जाणवते, त्वचा कोरडी पडते, केस गळायला लागतात आणि थकवा जाणवतो। पण आयुर्वेदानुसार हिवाळा म्हणजे शरीराच्या पोषणाचा आणि शरीराला ऊर्जा देण्याचा सर्वोत्तम काळ आहे। ह्यासाठीचे हिवाळ्यामधले काही सोपे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यातला सर्वात पहिला उपाय म्हणजे अभ्यंग। अभ्यंग म्हणजे शरीराची तेलाच्या साहाय्याने सेवा करणे। त्यामध्ये जेव्हा आपण अभ्यंग करतो तेव्हा औषधीयुक्त तेल, ज्यामध्ये की नारायण तेल, बला तेल, दशमूळ तेल किंवा तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल ह्यासारख्या तेलांचा उपयोग करून आपण आपल्या शरीराची मसाज करावी। ह्यामुळे आपल्या शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते वाढतं, त्वचा कोमल होते आणि शरीरातले जे सांधे आहेत किंवा जे स्नायू आहेत त्यांच्या ठिकाणी असलेला कडकपणा कमी होतो। अभ्यंग करण्यासाठीच आपण जे तेल वापरतो ते थोडंसं गरम असावं, ह्यामुळे शरीराला नैसर्गिक ऊब मिळते। दुसरा उपाय म्हणजे व्यायाम आणि सूर्यस्नान। सकाळी उठल्यावर हलका व्यायाम करणे, त्याचबरोबर योगासन, प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार करावा आणि व्यायाम केल्यानंतर सूर्यस्नान म्हणजे थोड्या वेळासाठी उन्हामध्ये फिरावं। त्यामुळे आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी मदत मिळते, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये आळस हा नैसर्गिक असतो, पण आपण आपल्या शरीराला जर हलवलं नाही तर आपल्या शरीरातील वात दोष वाढतो। तिसरा उपाय म्हणजे योग्य पोषक आहार घेणे। ह्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपला जाठराग्नी म्हणजेच पाचक अग्नी हा सर्वात जास्त प्रबल असतो। त्यामुळे ह्या काळामध्ये आपण जो पोषक आहार घेतो तो व्यवस्थितपणे पचल्या जातो आणि त्याचा शरीराला चांगला उपयोग होतो। ह्यासाठी सकाळच्या वेळेमध्ये गूळ, तूप, डिंकाचे लाडू किंवा च्यवनप्राश यांचं सेवन करावं। हे पदार्थ शरीराला उष्णता देतात, त्याचबरोबर त्वचा आणि केस या दोघांना निरोगी ठेवतात। थंड पदार्थ, बर्फाचं पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा दही यांचं सेवन रात्रीच्या वेळेला टाळावं। चौथा उपाय म्हणजे नियमित धूपण किंवा सुगंधी उपचार करणे। ह्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण ह्या धूपन चिकित्सेचा उपयोग करून आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्यामधील जंतू नष्ट करण्यासाठी केला होता। आयुर्वेदामध्ये ज्या औषधी वनस्पतींचा उपयोग केला जातो त्यामध्ये ओवा, कापूर, वावडिंग, लवंग, जटामांसी ह्यासारख्या वनस्पती आपण वापरू शकतो, ज्यामुळे की आपल्या शरीरातील वात आणि कफ दोषांचं संतुलन राखलं जातं। त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालच्या वातावरणामधील जंतू देखील नष्ट होतात। तसेच यांचा उपयोग नियमित केल्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या त्रासापासून देखील आपण स्वतःचा बचाव करतो। पाचवा उपाय म्हणजे स्किन केअर रुटीन। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते। ह्यासाठी जेव्हा आपण अंघोळ करतो त्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करावा। जास्त गरम पाणी जर आपण वापरलं तर त्यामुळे आपली त्वचा देखील कोरडी पडते। अंघोळ केल्यानंतर लगेच आपण शरीराला बदाम तेल किंवा नारळाचं तेल वापरावं। त्याचप्रमाणे चेहऱ्याला लावण्यासाठी आपण कुंकुमादी तेलाचा देखील वापर करू शकतो। त्याचप्रमाणे शतधोत घृत ह्याचा उपयोग देखील त्वचा कोमल ठेवण्यासाठी केला जातो। सहावा उपाय म्हणजे हेअर केअर रुटीन। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले केस कोरडे होतात, केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि केस गळतात। ह्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात आठवड्यातून किमान 2दा तरी शिरो अभ्यंग करावे। ह्यासाठी आपण तिळाचं तेल, त्याचप्रमाणे ब्राह्मी तेल, जटामांसी तेल ह्यासारख्या तेलांचा उपयोग करू शकतो। त्याचप्रमाणे हिवाळ्यात नस्य चिकित्सा करणे म्हणजे ह्यामध्ये 2-2 थेंब सकाळच्या वेळेमध्ये अणुतेलाचे नाकात टाकणे। ह्यामुळे त्वचा, केस आणि मेंदू ह्यांचं पोषण होतं आणि पर्यायाने आपले केस मजबूत होतात, केस गळत नाहीत आणि केसांना चमकदारपणा येतो। तर मित्रांनो, हिवाळा म्हणजे शरीर थकवण्याचा नाही तर पुनर्निर्माणाचा काळ आहे। म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी द्या, अभ्यंग करा, व्यायाम करा, पौष्टिक खा आणि स्वतःचा लाड करा। शरीराची काळजी म्हणजेच आत्मप्रेम। ह्यासारख्या आणखी टिप्ससाठी आयुर्वेद आपल्या घरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।